तर ठाण्याच्या प्रभाग 13 मध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद झालाय। उमेदवार पोलिसांना न सांगताच मशीन घेऊन गेल्यानं उमेदवारांनी जाब विचारलाय। तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ईव्हीएम मशीन परत आणल्या। तर कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये काही मतदारांचं मतदान न घेतल्यानं गोंधळ झालाय। मतदान न घेतल्यानं ईव्हीएम सील केल्यानं मतदार आक्रमक झाले। मतदान न घेतल्यानं भाजप उमेदवारानं मतदान केंद्र बंद करून कर्मचाऱ्यांना कोंडलेलं होतं। तर अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये निकालाआधीच भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। सावडे उपनगरातील भाजपच्या निखिल वारेंसह इतर उमेदवारांनी विजय जल्लोष करत गुलाल उधळलाय। त्यानंतर परिसरातून जल्लोष रॅली काढत नागरिकांचे आभार जे आहेत ते मानण्यात आलेले आहेत। तर पुण्याच्या वारजे परिसरामध्ये सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर्स लागलेत। निकालापूर्वी सचिन दोडकेंकडून विजयाचे बॅनर लावण्यात आलेत। विधानसभा निवडणुकीवेळी देखील सचिन दोडकेंनी विजयाचे बॅनर लावले होते। सचिन दोडके भाजपाकडून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया संपताच उमेदवारांकडून विजयाची बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुलेंच्या विजयाचे बॅनर झळकलेले आहेत। सोलापुरात निकालापूर्वी आमदार पुत्र किरण देशमुखांकडून विजयाचे बॅनर लावलेले आहेत। भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुलाचा विजयाचे बॅनर लागल्यानं चर्चांना उधाण आलंय। सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून किरण देशमुख दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत।